प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ज्ञान किती प्रकारचं असतं हे आपण सांगू शकत नाही. माणसाने फक्त जे मिळवलेलं ज्ञान असतं त्यांची वर्गवारी वेगवेगळ्या गटामध्ये करता येऊ शकते. भौतिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, धार्मिक ज्ञान, कायदेविषयक ज्ञान, निसर्गाविषयी ज्ञान, भावनांविषयीचं ज्ञान, साहित्याविषयीचं ज्ञान, इतिहासाविषयी, भूगोलाविषयी, नागरिकशास्त्राविषयी, तंत्रज्ञानाविषयी, विज्ञानाविषयी ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्ञान मिळवता येते. अशिक्षित माणूससुद्धा ज्ञानी असतो. एखादा शेतकरी जरी शाळेत कधीच गेला नाही तरी आपल्या शेतीच्या कामामधील काही गोष्टीबाबत तो वाकबगार असतो. त्यामध्ये त्याचा हात कोणी धरू शकत नाही की एखाद्या फुलझाडाला किती पाणी द्यायचं, एखाद्या शेताची मशागत कधी करायची, कशी करायची, ह्याच्यासाठी तो शाळेत जाऊन पुस्तकं वाचत नसतो. तरी देखील तो ज्ञानी असतो. छोटं बाळ बघा, ते देखील कधीच कुठलं पुस्तक वाचून ज्ञान मिळवत नाही, तर निरीक्षण करत असतं. जो अनुभव येत असतो त्या अनुभवातून शिकत जातं. कधीकधी शांतपणे एका ठिकाणी नजर लावून असतं, म्हणजे आत्मपरीक्षण करत असतं. त्याची नजर बाहेर असते परंतु दृष्टी आतमध्ये असते. कारण आतमध्ये ज्ञानाचा झरा वाहता असतो, अगदी माणसाच्या गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासून मरेपर्यंत. म्हणून माणसाने कधीतरी ह्या ज्ञानगंगेमध्ये स्वतःला डुंबवावे, मनसोक्त पोहून घ्यावे आणि मग ज्ञानी माणूस म्हणून सर्वत्र वावरावे. विद्वान सर्वत्र पूज्यते, विद्या विनयन शोभते, अशा प्रकारची संस्कृत सुभाषितं किंवा श्लोक आहेत. ह्यांचा अर्थ काय आहे की विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणजे नक्की काय की एखादा ज्ञानी पुरुष किंवा ज्ञानी स्त्री ही जिथे कुठे जाईल तिथे ती पूजनीय, सन्माननीय, आदरणीय व्यक्ती म्हणून गौरविली जात असते. त्यासाठी एका विशिष्ट ठिकाणीच त्या व्यक्तीने राहावं असं नसतं. येशू जिथे गेला तिथे त्याला ज्ञानाचे वेगवेगळे पैलू त्याने लोकांना उलगडून दाखवले. आजच्या वाचनामध्ये आणि आजच्या प्रतिसाद स्तोत्रामध्ये आणि त्याचबरोबर आजच्या शुभवर्तमानामध्ये ह्या ज्ञानाचे वेगवेगळे कंगोरे आपल्यासमोर सादर करण्यात आलेले आहेत. पहिला कंगोरा आहे यशया संदेष्ट्याचं ज्ञान. तो म्हणतो, सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. आणि जेव्हा ती परिपूर्ण होईल तेव्हा कोणतं चित्र दिसेल ते यशया संदेष्टाने आपल्यासमोर उलगडून सांगितलेलं आहे. लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू तरुण सिंह आणि पुष्ट बैल एकत्र राहतील. त्यांना लहान मूल वळील, गाय आणि अस्वल एकत्र चरतील, त्यांचे बच्चे एकत्र बसतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थान तुटे मूल पुरुषाच्या बुबुळाला हात लावील. आणि परमेश्वर म्हणतो की माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूससुद्धा करणार नाहीत. ह्या सगळ्यांचा अर्थ काय आहे की एक प्रकारे शांतीचं साम्राज्य प्रस्थापित करणारं हे ज्ञान असणार आहे. आणि तीच गोष्ट नेमकी आपल्याला प्रतिसाद स्तोत्रामध्ये वाचायला मिळते. हे स्तोत्र 72 जे आहे ते शल्मोनाचं स्तोत्र आहे. शल्मोन स्वतः एक ज्ञानी राजा होता. शल्मोनाच्या नावामध्येच शांती, कल्याण दडलेलं होतं. शालोम म्हणजे शांती. तो शांतीचा राजा कसा असणार आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे. तो म्हणतो की त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल,
चंद्र लोप पावेपर्यंत सर्वत्र शांती नांदेल. एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत, युफ्रटिस नदीपासून पृथ्वीच्या सीमेपर्यंत त्याचे साम्राज्य पसरेल. त्याचा धावा करणाऱ्या गरिबाला तसेच गरजवंत आणि असहाय्य लोकांना सुद्धा तो सोपविल. गरीब आणि गरजवंत ह्यांच्यावर तो दया करील आणि गरजवंतांच्या जीवाचे तो संरक्षण करील. यशयाचं ज्ञान, शल्मोनाचं ज्ञान आणि ह्या सगळ्यांचा कळस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्ञान. त्यांनी तर पुढील वाक्य म्हणून एक कहरच केलेला आहे. तो म्हणतो, हे पित्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी तू गुप्त ठेवून त्या तू लहान बाळकांना प्रकट केल्या आहेत. ह्याचा अर्थ काय की काही गोष्टी समजून घेण्यासाठी माणसाला ज्ञानी विचारवंत म्हणजे भरपूर अभ्यास करून सुशिक्षित होऊन डिग्र्या मिळवण्याची गरज नसते. काय गरज असते? लहान बालकांसारखं बनायचं. ते लहान बाळक सतत शिकत राहतं, चुकांमधून शिकत राहतं, अनुभवातून शिकत राहतं, हसत खेळत पडत उठत शिकत राहतं. म्हणजे अखंडितपणे ज्ञानाचा यज्ञ असा मांडायचा असतो. तेव्हा माणसाला स्वर्गीय ज्ञानाचा स्पर्श होत असतो. ह्या आगमन काळामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञान प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून सादर झालेला प्रभू येशू ख्रिस्त, ह्याच्या आगमनाची आपण तयारी करत आहोत. त्याच्याकडे ज्ञानाची देणगी मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.